मंत्री पंकजभाऊ भोयर यांनी पूरग्रस्त तसेच अतिवृष्टीमुळे आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची तसेच घरांची पाहणी केलेली आहे। आपल्यासोबत पालकमंत्री साहेब आहेत। भाऊ, काय सांगाल, काय सूचना दिलेल्या आहेत, काय नुकसान दिसून आलेलं आहे? मागच्या आठवड्यात विशेष करून 18 ऑगस्ट रोजी रात्री फार मोठी अतिवृष्टी पावसाची आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये झाली होती। विशेष करून सेलू तालुक्यातला काही भाग असो, आर्वी तालुक्यातला काही भाग आहे आणि वर्धा तालुक्यातला हा अंजी आणि आजूबाजूचा परिसर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि काही भागांची पडझड देखील त्या ठिकाणी झालेली आहे। आज त्याचा संपूर्ण पाहणी दौरा इथले स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या सोबत या ठिकाणी केला। अनेक शेतकरी देखील यावेळेस सोबत होते। तर ह्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सरकारकडून मोबदला देण्याचा प्रयत्न आमच्याकडून त्या ठिकाणी राहणार आहे। भाऊ, कुठल्या अनेक शेतकऱ्यांनी काही समस्या मांडलेल्या आहेत, जशा रस्त्याच्या आहेत किंवा घराच्या अनुषंगाने देखील जे घर बाधित झालेले आहेत? आपला शेतकरी हा प्रचंड मेहनती व्यक्ती त्या ठिकाणी आहे। त्यातला मागण्या अशा कुठल्या पद्धतीच्या नसतात, परंतु त्यांच्या बेसिक मागण्या ज्या असतात त्या म्हणजे त्यांना वीज मिळाली पाहिजे, रस्ता मिळाला पाहिजे आणि सिंचनाचं पाणी मिळालं पाहिजे। ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करेल आणि आदरणीय देवेंद्रजींचा आभार मानेल की ह्या भागातून जो धान सिंचन प्रकल्प केला आहे त्याच्याकरता त्यांनी नुकतीच जवळजवळ 200 कोटी रुपये ह्या प्रकल्पापुरता मंजूर केलेले आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ह्या भागातल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल। इतर काही समस्या, स्थानिक समस्या त्यांच्या होत्या, जसं काही शेतात जाण्याकरता शेती पांदन रस्ते असो किंवा काही ठिकाणी विजेचे तार हे ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत, ते पोहोचण्याचा आम्ही स्थानिक प्रशासनाकडून मदत करू। नक्कीच पालकमंत्री साहेबांनी मदत करण्याचे आणि पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत। महेश विजय, TV9 मराठी, अंजी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।